जीवन घेता का? अगं पण आपली साऊ. काही नाही होणार आपल्या साऊला. माझं मन सांगते. तुम्ही नेहमी म्हणायचे ना का आपली साऊ म्हणजे सावळ्याची सावली आहे. मग आता तुम्हीच सांगा ज्योतीला कसं काय होऊ देईल बरं? तुम्ही नका जीवाला कासनी लावून घेऊ. जीवन घ्या ना. कुणाचं काय तर कुणाचं काय ना सासूबाई. अजून मी तुम्हाला त्या सावळीचीच काळजी वाटते का? मला कुणाची काळजी वाटते माहितीये का? भैरवी माईची येऊन गेली ना ती घरात धमकी देऊन. विसरला? तुमची पोरगी गेली हो. गेली कुठेतरी पातात आपल्या जीवाला खोर लावून. बस मै बस. आम्ही काय बोललोय का तुम्हाला? मला काही बोललं नसतं तरी मला कळतं बरं का सासरे बुवा. पैशांची गरज लागली की कुणाकडे धावत याल तुम्ही? माझ्या नवऱ्याकडं. आम्ही बघू. तुमच्याकडे नाही हात पसरणार आम्ही. आणि तुम्ही काळजी करू नका आमची. तुमची काळजीच नाहीये मला. तुमची काळजी वाटतच नाही मला. मला माझी काळजी आहे हो. उद्या हे घर विकाल आणि मला आणणार हो तुम्ही रस्त्यावर. नाही आणणार तुला रस्त्यावर. हो का सासूबाई? मी नाहीच येणार बरं का रस्त्यावर. का सांगा बरं? मी एक कोत्तलवारांची राजकन्या. माझा बाप आणि माझा काका 56 वकील खिशात घेऊन फिरतात. त्यामुळे मी नाही येणार रस्त्यावर. आणि एक गोष्ट डोक्यात फिट ठेवायची. माझ्या नवऱ्याच्या पगारावर जर का तुम्ही डोळ्यात ठेवला की नाही की मग कसले वास होत आहेत मला? सरांवर एखादं संकट येणार आहे का? त्याला सारंग सरांचं रक्षण करा.
ठीक आहेस ना तू? तुम्हीच मला दूर जायला सांगितलं होतं ना. आणि आता तुम्हीच. सॉरी. सावली, मैत्रीमध्ये भांडणं होत असतात ना. घर सोडून जायचं नसतं. मी माझ्या आजूबाजूला फिरू नको असं म्हणालो होतो. तू तर घर सोडून निघून गेलीस. तुला माहितीये, कळत नव्हतं काय. तुझं पत्र सापडलं मला. पांडुरंगासमोर गेलो आणि पांडुरंगाला म्हटलं की सावलीकडे घेऊन चल. तुझा पांडुरंग तुझ्यापाशी घेऊन आला मला. माझ्यासोबत येशील घरी?